सिनेविश्वात असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी अतिशय भयानक आजारांचा सामना केलाय. तर या आजारांशी त्यांनी अगदी ठामपणे 2 हात केले आणि त्यातून बाहेर सुद्धा पडले. तर अशाच काही कलाकारांचं संघर्षमय जीवन आज आपण पाहणार आहोत. शरद पोंक्षे. काही वर्षांपूर्वी शरद पोंक्षे यांना कर्करोगाचं निदान झालं. तर हा काळ त्यांच्यासाठी अतिशय कठीण होता. याविषयी बोलतानाच शरद पोंक्षे म्हणाले होते, ज्या दिवशी मला कर्करोगाबद्दल समजलं ती रात्र माझ्यासाठी खूप कठीण होती. काय करावं काहीच कळत नव्हतं. पण रात्रभर मी विचार केला की आता जे झालं त्यात काहीच बदल होणार नाही. कोणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवेल आणि माझा कर्करोग बरा होईल असा काहीच चमत्कार घडणार नाही. जे आहे ते स्वीकारायला हवं. मी जेवढ्या लवकर ही गोष्ट स्वीकारेन तेवढं लवकर मला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग दिसायला लागतील. तर पुढे ते म्हणतायत, त्याच क्षणी मी कर्करोग स्वीकारायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शांतपणे उठलो, फ्रेश झालो आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना भेटायचं ठरवलं. तर पुढचे उपचार कसे करायचे हेही ठरवलं. तब्बल 1 ते 1.5 वर्षांच्या उपचारानंतर शरद पोंक्षे कर्करोगातून बरे झाले. तर या दरम्यान त्यांचं प्रचंड वजन सुद्धा घटलं होतं. मात्र आता ते कर्करोगातून बरे झाले आहेत, तर त्यांनी आपल्या कामालाही सुरुवात केली आहे. महेश मांजरेकर. महेश मांजरेकर यांना सुद्धा कर्करोग झाला होता. महेश मांजरेकर यांनी जो आजार सुरुवातीला अगदी किरकोळ असल्याचं ते समजले होते, तो प्रत्यक्षात इतका जीवघेणा ठरू शकतो याचा त्यांनी कधीच विचार केला नव्हता. तर कर्करोगाविषयी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले होते, अंतिम चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान 3 महिने माझी किमोथेरपी सुरू होती. किमोथेरपी सुरू असतानाच मी चित्रपटाचं शूटिंगही करत होतो. त्यावेळी मला अभिनेता सलमान खाननं परदेशात जाऊन यावर उपचार करण्याचा सल्ला दिला. मात्र मला आपल्या देशातील डॉक्टरांवर विश्वास होता. याच विश्वासाच्या जोरावर मी भारतातच उपचार घ्यायला सुरुवात केली. किमोथेरपी झाल्यानंतर मला त्याचा फारसा परिणाम झाला नाही. तर त्यानंतर शस्त्रक्रियाही करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरं होण्यासाठी मला 3 महिने लागले. तर पुढे ते म्हणतायत, मी जर 1.5 वर्षांपूर्वी कर्करोगाचा उपचार घेण्यास सुरुवात केली असती तर माझं मूत्राशय मला वाचवता आलं असतं. मात्र आता महेश मांजरेकर या आजारातून पूर्णपणे मुक्त झालेत. तर त्यांनी नव्यानं काम करायला सुद्धा सुरुवात केली आहे. अतुल परचुरे. अभिनेते अतुल परचुरे यांनाही काहीच महिन्यांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं. तर जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा अतुल फक्त 6 महिने जगतील अशा प्रकारच्या बातम्याही पसरल्या होत्या. त्यामुळं अतुल यांच्यासाठी हा काळ अतिशय कठीण होता. या दरम्यान त्यांचा संपूर्ण लुकही बदलला गेला. मोठ्या प्रमाणावर त्यांचं वजनही घटलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अतुल म्हणाले, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, पण काहीच दिवसात त्यांच्या किमोथेरपीचे शेवटचे उपचार सुद्धा पूर्ण होतील. त्यांनी सांगितलं की जवळजवळ ते आता कर्करोगमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर अतुल परचुरे पुढे म्हणतायत, मंगल केंकरे, महेश मांजरेकर, शरद पोंक्षे या सगळ्यांनीच देशपांडे डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली होती, ज्यांच्याकडे स्वतः अतुल परचुरे ट्रीटमेंट घेत आहेत. सोनाली बेंद्रे. बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा मोठा चाहता वर्ग आहे. 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजेच सोनाली बेंद्रे. मात्र सगळं काही सुरळीत सुरू असताना सोनालीच्या आयुष्यात 2018मध्ये असं काही वळण आलं की ज्यामुळे तिच्यासह तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. सोनालीला 2018मध्ये मेटास्टॅटिक कॅन्सरचं निदान झालं. तर हा हाय ग्रेड कॅन्सर असल्याचंही समजलं. या गंभीर आजाराबाबत समजल्यानंतर सोनाली पूर्णपणे खचली होती. पण वेळेत हा आजार समजल्यानं तिच्यावर उपचार झाले. सोनालीनं न्यूयॉर्कमध्ये या आजारावर उपचार घेतले. सोनाली आणि तिच्या कुटुंबासाठी हा काळ अतिशय कठीण होता. मात्र 2 वर्षांच्या उपचारांनंतर सोनाली आता पूर्णपणे बरी झाली असून तिचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलल्याचं ती सांगते. आदेश बांदेकर. अभिनेते आदेश बांदेकर यांच्या आयुष्यातही असंच काहीसं भयानक संकट आलं होतं. जेव्हा आदेश बांदेकर हे अगदी मृत्यूच्या दारातून सुद्धा परत आले होते. एका दुधी भोपळ्याच्या ज्यूसमुळं आदेश बांदेकर यांचं आयुष्य पणाला लागलं होतं. याविषयी बोलताना आदेश बांदेकर म्हणतात, सवयीप्रमाणे मी ज्यूस पिण्यास सुरुवात केली. सर्वांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुधी हा जर कडू असेल तर त्यामध्ये 10 नागांचं विष असतं. ज्यूस पिताना उद्धव साहेबांचा फोन सुरू होता, म्हणून मी घरातच थांबलो आणि वाचलो. नाहीतर मी त्याआधीच घाईघाईत कर्जतला निघालो असतो.
त्या दुधीच्या रसामुळे मला 25 मिनिटांमध्ये अचानक उलट्या आणि जुलाब सुरू झाले. पुढच्या 1.5 ते 2 तासांमध्ये मला 3 ते 3.5 लिटर रक्ताची उलटी झाली. रक्ताच्या उलट्यांमुळे हार्ट रेट कमी झाला होता आणि मला दोघांनी जवळच्या रुग्णालयात नेलं. तर पुढे ते म्हणतायत, रुग्णालयात पोहोचेपर्यंत माझी प्रकृती फारच बिघडली होती. तेथील डॉक्टरांनी सुचित्राला फोन करायला सांगितलं आणि लगेच बोलावून घ्या असंही म्हणाले. आता आमच्या हातात काहीही नाही असंही त्यांनी सांगितलं. पुढे माझे डोळे बंद झाले आणि काय जादू झाली मला आजपर्यंत माहीत नाही. जवळपास संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान मी पुन्हा डोळे उघडले आणि समोर सोहम, सुचित्रा आणि उद्धव साहेब असे तिघेही उभे होते. हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही. तर हे होते ते कलाकार ज्यांनी आजारावर अगदी ठामपणे मात केली आणि पुन्हा एकदा नव्यानं काम करण्यास सुद्धा सुरुवात केली. तेव्हा या कलाकारांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.